हेमंत ढोमेच्या चित्रपटाचे नागाव हायस्कूलमध्ये चित्रीकरण। हेमंत ढोमे हा मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेता असून गेल्या काही वर्षांपासून बघतोस का मुजराकर, झिम्मा, झिम्मा 2 व नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटांमार्फत दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवली आहे। असाच एक क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम नावाचा नवीन सिनेमा हेमंत ढोमे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण संचालक मंडळ नागाव हायस्कूल येथे होणार आहे। या चित्रपटाचा मुहूर्त महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला। आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत आपल्या शाळेचे मोठे योगदान असते आणि त्यातही मराठी माध्यमाच्या शाळा म्हणजे आपल्या मनावर मायबोलीचे संस्कार करणारे ज्ञानमंदिरच असते। सद्यस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करणाऱ्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथेच नुकता पार पडला। या चित्रपटाची निर्माती क्षितिजोग असून सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे। नवीन चित्रपटाचे फोटो शेअर करताना हेमंत ढोमे यांनी लिहिले, आता मराठी शाळा पुन्हा भरणार। आज मी जे काही आहे ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे। मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसे समजली, पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे। या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचा नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणार आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।